इंडिया अनलिमिटेड डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. हे आहे ठाणे महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हाधिकारी कार्यालय. ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरव राव यांना काही दिवसासाठी सुट्टीवर गेले आहेत परदेशामध्ये आणि जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे प्रभारी चार्ज आहे. तर या अनुषंगिक कारण म्हणजे मी 2 आंदोलने केली होती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, परंतु असे आढळून आले की टेंबी नाक्यावर नवरात्र उत्सव जय अंबा ट्रस्टच्या वतीने होत आहे. पारंपरिक 40 वर्ष धर्मवीर आनंद दिघांचा उत्सव होत आहे. उत्सवाला काही बाधा नाही, काही नाही, परंतु या उत्सवाअंतर्गत नियमबाह्य अतिक्रमणे आणि बांधकामं करून सगळे रस्ते व्यापले जातात. रस्त्यावरती स्टॉल दिले जातात, फुटपाथवरती स्टॉल दिले जातात. त्याचा संपूर्ण महसूल हा जय अंबे ट्रस्टचं घेते. महानगरपालिकेला 5 पैशाचा महसूल नाही आहे. आणि जवळजवळ मला वाटतं 100,000 स्टॉल्स असतील त्या ठिकाणी. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या स्टॉलबद्दल पण काही हरकत नाही आहे, परंतु जे काही शिवाजी मैदान, शिवाजी टॉवर, जे जुनं ऐतिहासिक वारसा असलेलं, त्या काही चंद्रशेखर साहेबांनी नूतनीकरण केलं. चंद्रशेखर साहेबांनी नूतनीकरण केलं. 28 वर्षापूर्वी ते तोडलं, नवीन बांधलं. कुठलंही स्ट्रक्चर धोकादायक नसताना, स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट नसताना त्याच्यावर नव्याने प्रस्ताव विशेष शासन महसूल निधी अंतर्गत बनवला आणि त्या प्रस्तावाचे निविदा आणि एकनाथराव शिंदे यांनी एप्रिलमध्ये उद्घाटन केलं. उद्घाटन करून कार्यादेश दिले. जर कार्यादेश दिलेले काम चालू झालं असताना ठेकेदाराने काम चालू केलेलं, चौकी आहे, सगळं काय आहे, परंतु ते ठेकेदाराचे काम 15 दिवस आधीच बंद करून तिथे जय अंबे ट्रस्टने जायंट व्हीलसाठी अनधिकृतपणे जायंट व्हील तिथे होत आहे. ती जागा आता भुसभुशीत झाली आहे, चिखल आहे आणि उद्या जायंट व्हील पडलं तर ह्याला जबाबदार कोण? महानगरपालिका जबाबदार, जिल्हाधिकारी जबाबदार की जय अंबे ट्रस्ट जबाबदार राहील? याचा उत्तर खुलासा प्रशासनाने करावा आणि तात्काळ अतिक्रमण आणि बांधकाम शिवाजी मैदानावर तर काढले जावे. कारण जर एखादं काम मला कार्यादेशून काम चालू केलं, ते प्रोहिबिटेड एरिया होतं, तिथं कुठल्याही कामाला परवानगी दिली जात नाही. मग हे कसं काय? त्यामुळे हा हुकुमशाहीचं राज्य नाही, लोकशाहीचं राज्य आहे. पेशवेकालीन राज्य नाही आणि राजेशाही नाही आहे, हे लोकशाही राज्य आहे. तेव्हा तात्काळ याच्यावर प्रशासकांनी कारवाई करून त्या अतिक्रमण आणि बांधकाम नाही काढलं तर मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अथवा महानगरपालिकेसमोर उपोषणाला बसेल. हे माझं आव्हान आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, स्वतंत्र मजूर कामगार पक्ष. धन्यवाद. जय महाराष्ट्र.